तिसरा क्रमांक रोख रुपये 25,000 रुपये आकर्षक भव्य दिव्य श्री देसाई चषक. उत्कृष्ट फलंदाज बॅट आणि चषक आहे. गोलंदाज शूज आणि चषक आणि क्षेत्ररक्षकासाठी शूज आणि चषक आणि मालिकावीरसाठी स्पोर्ट्स बायसिकल. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. सामना पण सुरू करूया. मुख्य पंचाच्या भूमिकेत रमाकांत पवार आणि सागर गायकवाड त्यांच्या सोबत सुरू करूया आपण ही लढत. शेवटची लढत, अंतिम लढत या देसाई चषकातली. पहिला चेंडू राऊंड विकेट नितेश पाटीलचा मयूर ठाकूरसाठी. इम्प्रोव्हायझेशन फटका थोडासा आपण बघतो. बॅकफुटला गेला, जागा बनवली, ऑनसाइडला पूल केला, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर गेला. त्या ठिकाणी 2 धावा सहज पूर्ण करेल मयूर ठाकूर आणि 2 धावांनी श्रीगणेशा केले. खातं उघडलं 2 धावांनी मयूर ठाकूरने स्वतःचं आणि संघाचं सुद्धा. संगणकाच्या समोर संगणक आलाय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे नॉक मैदानाच्या आतमध्ये हे युद्ध. मयूर ठाकूरच्या विरोधात नितेश पाटील. धावसंख्या 2. किशोर गायकवाड साहेब आणि त्याचबरोबर राजू गंगाराम गायकवाड साहेबांचं इथे आगमन झालं. दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे आणि त्याचबरोबर योगेश गायकवाड साहेबांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तिसगाव 40+ संघातले हे सर्व खेळाडू आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्री देसाई चषकामध्ये. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये, खास करून पॉवर प्ले मध्ये नितेश पाटील कडून. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे, तिथपर्यंत पोहोचणार. 2 धावांपर्यंत सुरू आहे आणि 2 धावा सहज पूर्ण करतील. गुड रनिंग. दक्ष मात्रे आणि मयूर मध्ये चांगलं कोऑर्डिनेशन ग्राउंडच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर 4 धावा. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 4. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 3 चेंडू चांगले टाकले असं म्हणायला हरकत नाहीये. मोठा फटका मारण्याची संधी देत नाहीये मयूर ठाकूरला नितेश पाटील. पुढचा चेंडू राऊंड विकेट. ऑन साइडला पूलचा फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. सीमारेषे बाहेर. दर्जेदार चौकार. चार चेंडू धावसंख्या 8. नितेश राऊंड विकेट. थोडंसं ओव्हरपिच कव्हर सुद्धा दिशेने हा फटका त्याच्या डोक्यानं काढलाय. चांगलं टायमिंग केलं. बॅक टू बॅक अजून एक येईल. सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक पॉवर प्ले मध्ये. हो, हा फटका इम्प्रोव्हाइज करायचा होता. टायमिंग जमलं नाहीये. चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेरच जातोय. कट करायचा प्रयत्न. पंचांचा 22चा इशारा आणि स्ट्राईक स्वतःकडेच ठेवले मयूर ठाकूरने. धावसंख्या 13. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. आदर्श क्रिकेटला पडले संघ नाणेफेक पराभूत झाल्यानंतर बॅटिंग करतोय ग्राउंडच्या आतमध्ये आणि धावा कुठल्या त्या मैदानावर. एका षटकाच्या घरीच 13 धावा धावफलकावर. 2 चौकार, 1 22, 1 डॉट. जवळजवळ 2 चेंडू डॉटच आहेत असं म्हणायला हरकत नाहीये आणि 2 डबल सुद्धा आहेत मैदानावर. जे संघ आता विचार करतो की कुठला गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल. ऑप्शन त्यांच्याकडे 4च आहेत सध्या आपण बघतोय. त्या 4 गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गोलंदाजी केली आहे. मनाल पाटील, करण पाटील, षटक क्रमांक पहिलं नितेश पाटील आणि त्यानंतर संतोष पाटील. सचिन पाटील पुन्हा त्या संघामध्ये आता मात्र या अंतिम सामन्यासाठी. मानेरे गाव एंड करून आता गोलंदाजी केली जाईल. षटक टाकलं जाईल आणि करण पाटील बॉलिंग मार्कवर. सर्वच्या सर्व 6च्या 6 चेंडू एकटा मयूर ठाकूर खेळलाय. वैयक्तिक धावा त्याने मिळवल्या आपल्या संघासाठी. त्या म्हणजेच 12, 2 चौकार त्यामध्ये.
7 षटकात 12 धावा त्यांनी बनवल्यात. संघाची धावसंख्या 13. एक 22ची धाव इथे ऍड केली जाणार आहे, केली गेलेली आहे. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा मयूर फिल्डिंग चेक करतोय. एक लॉंग वन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग आहे. ऑफ साईडला आपण बघूया डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात आलाय. एक लॉंग ऑफ ठेवण्यात आलं. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. पॉइंट आहे, गली आहे, थर्ड मॅन आहे आणि एक फाईन लेग. पहिला चेंडू करण पाटीलचा. बॉटमॅनचा वापर 2 धावांचा प्रयत्न निश्चित असणार. या फटक्याबरोबर निश्चित होतं, हे चित्र स्पष्ट झालं होतं. 2 धावांचा प्रयत्न करणार याच्यात मात्र शंका नाही. त्यासाठी तर ओळखला जातो मयूर ठाकूर. बीट द विकेट, भरपूर स्ट्रॉंग आहे खेळाडू. तुला माहिती आहे मात्र प्रत्येक खेळाडू बाउंड्रीवर पेट्रोलिंग करतायत. षटकार इथे मात्र येईल तो अडवण्याचा किंवा झेल येईल तो पकडण्याचा. आणि अशा मुवमेंटला त्यांच्या समोरून 2 धावा कशा चोरता याव्या याचं तंत्र त्याने अवगत केलेलं आहे. असा खेळाडू आहे मयूर ठाकूर. धावसंख्या 15. विदाउट लॉस. पुढील चेंडू. ओ स्वाईप केलाय, पॅडल स्वीप. क्षेत्र दुर्वर्ण तिथपर्यंत पोहोचेल का प्रश्न होता. चांगली फिल्डिंग लास्ट मोमेंटला. आणि चेंडू जोपर्यंत तिथे कव्हर केला जाईल तोपर्यंत 2 धावा आणि त्याचं रूपांतर 3ऱ्या धावा सुद्धा केलं. 3 धावा इथे पूर्ण केल्या. 3ऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे परतावं लागेल की काय मयूर ठाकूरला. अपील पंचांकडे त्या ठिकाणी रनआउट साठी, पण चित्याच्या चपळाईने पुन्हा एकदा मागे जावं लागलं ते मयूर ठाकूरला. 3 धावा इथे पूर्ण होतात या चेंडूवर. 3 धावेच्या मदतीने आपण बघितलं की चेंडू कव्हर करत असताना थोडासा स्किड झाला, खाली कोसळला तिथे विशाल पवार. अंपायर बाउंड्री चेक. ओके. चौकार. चेंडू कव्हर करत असताना आपण बघितलं की त्या ठिकाणी जेव्हा त्याचा खेळाडूचा कॉन्टॅक्ट झाला त्याचा पाय हा बाउंड्री लाईनवर होता, हे बघायला मिळालं. आणि आपण ऍक्शन रिप्ले बघू शकता स्क्रीनवर. बघा या मुवमेंटला तो पाय त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवर होता आणि चेंडू हातामध्ये होता, तिथे कॉन्टॅक्ट झाला होता. त्यामुळे पंचांनी हा चौकार घोषित केलेला आहे. आणि या चौकारामुळे धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 19 धावा. 1 मोर बाउंड्री फॉर मयूर ठाकूर. इम्प्रोव्हायझेशन पॅडल स्वीपचा अप्रतिम नजराणा बघायला मिळाला. पुढचा चेंडू करण पाटीलचा, पुन्हा एकदा मयूरसाठी. बॉटम हँडचा वापर पुन्हा एकदा. प्रितेश डीप मध्ये चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत भरपूर इथे मात्र कॅज्युअल अप्रोच, गलथांडपणा आणि चेंडू लॉंग बॉल बाउंड्रीच्या बाहेर. सरप्राईज सीमारेषेवर चौकार. मिळतोय इंटेलिजन्स स्ट्रोक. समोरचा खेळाडू प्रितेश अत्यंत वेगाने चेंडू येत होता. ओव्हर एक्साइटमेंट थोडीशी बघायला मिळाली प्रितेश कडून आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू सरप्राईज करून त्याला निघून गेला. सीमारेषेवर चौकारसाठी बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत मयूर कडून. धावसंख्या 23 धावा. धावफलकर 23 इन द सेकंड ओव्हर. हो इम्प्रोव्हायझेशन. चेंडूला मात्र पाठवून दिल्यास खूप करत असणार. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा आलाय मयूर ठाकूरच्या बॅट मधून. गुड शॉट.
आणि पुन्हा इम्प्रुव्हाइज केलं, एक स्वीपचा फटका, त्यानंतर एक ऑन साईडला बॉटमहँडचा वापर करून ऑन साईडला चेंडूला प्लेस केलं, तिथे मिसफील्ड झाली होती आणि त्यानंतर अप्रतिम स्कूप फायनल एक बाउंड्रीच्या बाहेर. धावसंख्या 27. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, टायमिंग जमलं या चेंडूवर. एक चोटीला तिथे घेतली जाईल, चेंडू ब्रश झाल्या पायाला, पंचांचा तो लेग बाईटचा. स्ट्राईक रोटेट झालं, किती बघा वेळानंतर स्ट्राईक रोटेट झालंय ते फलंदाज दक्ष मात्रेकडे. जवळजवळ 11 चेंडू झालेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. पहिल्या चेंडूवर एक डबल, त्यानंतर 3 चौकार, त्यानंतर लेग बाईची 1 धाव आणि लास्ट टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. धावसंख्या 28. निर्णायक चेंडू समोर आता दक्ष. हो हो हो, धमाका, ब्लास्ट, उडन खटोला, षटकार. चेंडू 60 चौकारांचा विक्रम केलाय. त्याला एकमेव चेंडू भेटला, त्याच्यावर मात्र तडाखा बघायला मिळाला. षटकार ठोकला त्याने या शेवटच्या चेंडूवर आणि धावसंख्या तब्बल 34 धावा. महागडा षटक, मोठं षटक, तब्बल 21 धावांचं षटक बघायला मिळत आहे. या षटकामध्ये 21 धावा आल्यात. पहिल्या षटकाखेर धावसंख्या 13 होती, धावसंख्या आता 34 झाली आहे. 2 षटकाखेर करंट रन रेट 17 आपल्याला बघायला मिळतोय. पडले संघ चांगल्या फॉर्म मध्ये, विदाउट लॉस पहिल्या विकेटसाठी जबरदस्त पार्टनरशिप बघायला मिळते ती दक्ष आणि त्यामध्ये फलंदाज मयूर ठाकूरची. दक्षला एकमेव चेंडू भेटला, त्याने त्यावर षटकार मारला आणि 11 चेंडू खेळत असताना बघितलं की मित्रांवर चौकाराची ज्याने आतिषबाजी केली आहे. आतापर्यंत 5 चौकार मारलेत ते मयूर ठाकूरने. अकरा चेंडू 26 वर फलंदाजी करतोय मयूर ठाकूर आणि एका चेंडूमध्ये 6 वर खेळतोय तो दक्ष मात्रे. बॉलिंग मार्कवर अजून एक महत्वाचं ट्रम्प कार्ड आहे ते आता मात्र निदेशने आणलंय. या संघाचा अत्यंत प्रमुख गोलंदाज मनाल पाटील. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या खेळाडूने इम्प्रेस केले गोलंदाजीतनं. तो सज्ज होतोय षटक क्रमांक 3 घेऊन. बघायचं धावसंख्येला तो कशा प्रकारे अंकुश टावेल, कशा प्रकारे तो विकेट काढेल, कारण ब्रेक थ्रूची गरज आहे निळजी संघाला, विकेटची गरज आहे. आणि प्रत्येक षटकातल्या पहिल्या चेंडूवर स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय तो मयूर ठाकूरला. ऑन ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. चेंडू अडवलाय पायाने पण तिथे धाव रोखू शकत नाहीये, धाव अडवू शकत नाहीये. एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 35. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अक्षरशः समोर खेळला. फॉल्समध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो तर राईट हँडेड बॅट्समन दक्ष म्हात्रे आणि गोलंदाजाने ट्रॅक चेंज केलाय. पहिला चेंडू राऊंड विकेट, आता मात्र ओव्हर द विकेट अटॅक करेल. स्ट्राईक एंडला दक्ष, बॉलिंग मार्कवर मनाल पाटील. धावसंख्या 35. हो, इम्प्रोव्हायझेशन पॅडल स्वीप, पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू कव्हर करण्याचा थोडासा खलताणपणा, कॅज्युअल अप्रोच, सीमारेषे बाहेर, लॉंग लेगला चौकार. फिल्डिंग बघायला मिळते, खूपच पूर अप्रोच बघायला मिळतोय या मॅच मध्ये. आतापर्यंत या इनिंग मध्ये बऱ्याच वेळा आपण बघितलं की मिसफील्ड झालेली आहे आणि त्याचा फायदा पडले संघाला होतोय. धावा त्यांच्या जमा होत्या धावफलकर. धावसंख्या 39 आणि फलंदाजाला फॉर्म मध्ये येण्याची संधी मिळते. स्ट्राईक एंडला चांगली बॅटिंग आपण बघतोय त्याच्या दक्ष म्हात्रेची. पुढचा चेंडू, हो, कव्हर्स मध्ये हा फटका आहे.
इनसाइड आउट थ्रू द कव्हर. चांगला टायमिंग केलं आहे चेंडूवर आणि जोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत या 2 धावा इथे कंप्लीट होतात फलंदाजाकडून. तर या 2 धावा आणि 2 धावीची मदत धावसंख्येत बरं धावसंख्या 41 धावा धावफलकावर. 41 विदाउट लॉस. एकही विकेट न गमावता 41 धावा पहिल्या विकेटसाठी ही पार्टनरशिप सुरू आहे मैदानावर. रिव्हर्स अटेम्प्ट पण क्षेत्ररक्षक दाढी काढून त्याच्या हातावरून चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक दूरवर येतो प्रयत्न करतो पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. पुन्हा आगमन झालंय. पेशाने ॲडव्होकेट सुद्धा आहे ते वकील सुद्धा आहेत. बरोबर स्वागत आहे. धावसंख्या 45 आणि चौकाराने स्वागत केलंय हितेश गायकवाड यांचं. पुढचा चेंडू ओ अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा खाली राहतोय चेंडू फक्त स्टीअर करण्याचा प्रयत्न पण चेंडू आतली कट घेऊन चेंडू मागे जातो. त्या ठिकाणी संतोष पाटील चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाज दक्षने आणि धावसंख्या 46 धावा धावफलकावर. श्री देसाई चषकाचं हे दुसऱ्या वर्षातलं हे अप्रतिम आयोजन डोळ्यांचं पारणं फेडणारं आयोजन आपल्याला बघायला मिळते. 24 संघ 3 दिवसामध्ये त्यांनी कव्हर केलेले आहेत आणि आता स्पर्धेचा अंतिम दिवस आपण अंतिम सामना बघत आहोत. एकूण 9 सामने आज कव्हर करायचे होते त्यापैकी हा अंतिम सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 दिवसात एकूण 16 संघ खेळले. स्ट्राईक केला मयूर ठाकूर. धावसंख्या 46. चांगला स्लाइस केलाय चांगला ड्राईव्ह केलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत बघा किती सहजरित्या किती सहजगत्या हे 2 धावा कंप्लीट करतोय तो मयूर ठाकूर. टाळ्यांचा गजर होतोय. ही योग्य इथे मात्र या मुवमेंटला योग्य ॲप्रिसिएशन आहे. आवाज न कुठला करता तुम्ही टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू शकता. तर 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 48 16.00 ची गती आणि तब्बल 48 धावा धावफलकावर 16च्या गतीने 3 षटकांच्या अखेरीस. विदाउट विकेट विदाउट एनी विकेट. चांगली बॅटिंग मैदानावर पहिल्या षटकामध्ये 13 त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 21 आणि या षटकामध्ये 14. पाणी हवंय फलंदाज पाणी घेऊन जा प्लीज. श्री देसाई चषकातला हा अंतिम सामना आपण पाहत आहोत. शेवटच्या टप्प्यात आता ही स्पर्धा आहे. यानंतर अजून एक इनिंग बाकी आहे. बघायचं काय था किती धावसंख्येचं लक्ष इथे सेट केलं जाईल ते बॅटिंग करताना पडले संघाकडून. पुरस्कार त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मान्य आमदार सुलभाताई गणपतशेठ पाटील गणपतशेठ गायकवाड वैभव गणपतशेठ गायकवाड अमित सोनावणे प्रभाकर गायकवाड साहेब त्यानंतर पूजा संजय गायकवाड संजय बाबूराव मोरे अभिमन्यू बाळाराम गायकवाड दिवेश गायकवाड अश्विन गायकवाड नवीन गवळी साहेब संकेत गायकवाड रितेश गायकवाड विष्णू गायकवाड भरत जाधव साहेब त्यानंतर किशोर गायकवाड त्रिंबक गायकवाड प्रभाकर सुरेश गायकवाड अनिकेत भोईर रेम्बो रिट्रेट फार्म्सचे त्याचबरोबर रोनित रामदास जोडे ज्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी सायकल प्रोव्हाइड केलेली आहे. विलास ढोणे आणि श्वेता चेतन ढोणे या सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्याच सहकार्यामुळे ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलोय. निळ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर आता शेवट षटक तो मानेरे गाव एंड कडून घेऊन येतोय संतोष पाटील. स्ट्रायकिंग एंडला दक्ष मात्रे आघाडीची जोडी बिनीची जोडी अनस्टॉपेबल बॅटिंग आपण आतापर्यंत बघितली आहे. 48 धावा धावफलकावर. षटकातला पहिला चेंडू हो ऑन साइडला स्लॉग इट करायचा प्रयत्न खूप लवकर हा फटका ऑफर केला फलंदाज स्ट्रायकिंगला तो म्हणजेच दक्षने. पहिलाच बॉल डॉट 48.
पहिला चेंडू आपण बघितला त्या ठिकाणी निर्धाव टाकलाय तो संतोष पाटीलने. पुढचा चेंडू दक्षसाठी वेगवान चेंडू आहे. ऑन ड्राईव्ह भन्नाट वेग होता या चेंडूवर. लास्ट मोमेंटला आपण असं बघितलं की शॉट कुठेतरी अडकला किंवा बॅट कुठेतरी थोडीशी थांबली. 49 धावा धावफलकावर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आतापर्यंत या कॉम्बिनेशनने थोडंसं मात्र द्विधा मनस्थितीमध्ये टाकलंय फिल्डिंग टीमला, फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना. मोडसाठी आता मात्र 5 खेळाडू ऑन साईडला आहेत. सर्कलच्या आतमध्ये 2, बाकी बाउंड्री लाईनवर 3 खेळाडू आपण बघत आहोत. पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. लॉंग ऑन एक आहे, एक मिड विकेट आणि एक आता लॉंग लेग मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला खेळाडू ठेवण्यात आलाय मोरसाठी. संतोषचा पुढचा चेंडू धावसंख्या 49. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न इथे टायमिंग करू शकत नाहीये या चेंडूवर. धावसंख्या 50 धावा कंप्लीट. लेग बाईचा इशारा पंचांचा. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड. 50 धावा आदर्श क्रिकेटला पडले अंतिम सामन्यामध्ये. अंतिम षटकामध्ये या 50 धावा पूर्ण होत आहेत त्या संघाच्या. पण कम्पेअर टू लास्ट 3 ओव्हर या षटकात आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली संतोषने. अवघ्या 2च धावा मागच्या 3 चेंडूत आणि ती सुद्धा लेग बाईची एक धाव त्यात सुद्धा ऍड केली जाणार आहे. अवघ्या 2च धावा. फुल टॉस आहे. स्वीपचा फटका थेट खेळाडूच्या हातामध्ये झेल आणि फायनली मात्र ही जोडी फोडली आहे. विकेट काढली आहे. फलंदाज बाद होतोय. दक्ष मात्र बॅक टू डगआउट. आणि प्रथम मात्र आता बॅटिंगला येतोय तो सुद्धा लेफ्ट हँडर आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रिदम मध्ये प्रॉब्लेम. पुन्हा मागे जावं लागेल. माणेरेगाव एंड करून गोलंदाजी करतोय. भरपूर सारे प्रेक्षक आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मागच्या 2 दिवसाच्या कंपरेजमध्ये आज संडेचा सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळालाय. पुढचा फटका स्क्वेअर लेग मध्ये एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटचा खेळाडू चेंडू कव्हर करण्यासाठी पुढे सरसावतोय तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील प्रथम कडून आणि या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या 52. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. निर्णायक चेंडू फायनल मॅचच्या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक. अंतिम चेंडू. फुल टॉस. थोडासा मिस टाइम. चेंडू थोडासा मात्र बोर्डासारखा फिरून मागे येतोय तोपर्यंत एकच धाव मिळते. अत्यंत इकॉनॉमिकल. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये तुम्ही गोलंदाज संतोष पाटीलने. 3 षटकात धावसंख्या 48 होती आणि धावसंख्या अंकित तिकडून बघतो ती 53 धावा. म्हणजेच काय तर या षटकात फक्त आले ते 5 धावा. त्यामध्येच आपण बघतो की बॅटमन आले ते 4, एक लेग बाईस आणि एक विकेट सुद्धा काढली आहे. विकेट म्हणजेच काय आपण ब्रेक थ्रू बघितला मिळून दिला आपल्या संघाला तो संतोष पाटीलने. तर एकूण धावसंख्या 53 आणि 54 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय. आदर्श क्रिकेटला पडले या संघाने जर्मन क्रिकेट संघ निळजे या संघासमोर या अंतिम सामन्यामध्ये. 54 रन्स टू विन.
मान्य आमदार सुभाताई गायकवाड यांच्या गाण्याचा उल्लेख आपण बघितला, नावाचा उल्लेख या गाण्यामध्ये ऐकायला मिळाला. प्रमुख पुरस्कर्त्यांच्या भूमिकेत आहेत मान्य आमदार सुभाताई गणपतशेठ गायकवाड, वैभव गणपतशेठ गायकवाड, त्यानंतर अमित सोनावणे, प्रभाकर गायकवाड, पूजा संजय गायकवाड, संजय बाबूराव मोरे, अभिमन्यू बाळाराम गायकवाड, दिवेश गायकवाड, अश्विन गायकवाड, नवीन गवळी, संकेत गायकवाड, रितेश गायकवाड, विष्णू गायकवाड, भरत जाधव साहेब, किशोर गायकवाड, त्रिंबक गायकवाड, प्रभाकर सुरेश गायकवाड, अनिकेत भोईर, रेम्बो रिट्रीट फार्म्सचे, त्यानंतर रोनित रामदास ढोणे, सायकल जर्नीमधल्या स्पर्धेमध्ये आम्हाला पुरस्कृत केली आहे मालिकावीरसाठी विलास ढोणे आणि श्वेता चेतन ढोणे, या सर्वांचे मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो. झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आयोजित श्री तिसाई चषकाचा अंतिम सामना, अंतिम फेरी आणि अंतिम सत्र आता सुरू होते काही क्षणामध्ये, जिथे पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी 54 धावेंचा. 54 रन्स टू विन, रिक्वायर्ड रन रेट 13.50, 13.5 ते 14 धावा करायच लागतील इथे निळजे संघाला. जर्मन क्रिकेट संघ निळजे पहिले षटक घेऊन स्वप्नील म्हात्रे येतोय पॉवर प्लेचं गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला नितेश या संघाचा संघनायक, नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल पवार, पंचाच्या भूमिकेत रमाकांत पवार आणि त्याचबरोबर सागर गायकवाड. सर ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. सामना आपण सुरू करत आहोत, अंतिम सामना, आणि अंतिम सामन्याचं आपण आता हे दुसरं सत्र सुरू करतोय जिथे मात्र सामना जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे निळजे संघाला. tenniscricket.in माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पुन्हा एकदा या अंतिम टप्प्यामध्ये. स्वप्नीलचा पहिला चेंडू, नितेश साडी स्टेप आउट, पहिला चेंडू उडन खटोला, षटकार. आणि षटकाराने खातं उघडलंय फलंदाज नितेशने या संघाच्या संघनायकाने, आणि धावसंख्या 6 धावा धाव फलकावर. ब्राईट स्टार्ट. पडले संघाच्या विरोधात चांगली सुरुवात तर निळजे संघाची अंतिम फेरीमध्ये, अंतिम सामन्यामध्ये 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना डान्सिंग डाऊन द विकेट आणि व्हॉट अ शॉट इज दॅट फ्रॉम नितेश पाटील. एक मिड विकेट ठेवण्यात आला डीप मध्ये, त्या ठिकाणी मरू ठाकूर आहे. पुढचा चेंडू नितेश साठी, ओ समोर मारला, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, टू बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. चौकार, धावसंख्या धावफलकावर 10. 54चं लक्ष. पुढचा चेंडू पुन्हा स्वप्नीलचा, नितेश साडी. हो स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता, थोडंसं थांबून खेळायचा प्रयत्न होता. लॉंग ऑन मध्ये एरिया वॅकेंट होता, त्या ठिकाणी खेळायचा प्रयत्न, पण थोडासा मिस टाइम होतोय. एक चेंडू निर्धाव गेलाय, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील या पॉवर प्ले मध्ये, कारण लक्ष मोठा आहे. सुरुवात चांगली झाली तर अंत सुद्धा चांगलाच होऊ शकतो, हा प्रयत्न करावा लागेल. शेवटच्या टप्प्यात एक चेंडू निर्धाव, धावसंख्या 10. स्वप्नीलचा पुढचा चेंडू, समोर नितेश, स्वीप केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बरोबर समोर, अचानक चेंडू त्या खेळाडू बाउंड्रीच्या बाहेर, अप्रतिम पॅडल स्वीप, चौकार.
धावसंख्या 14. 4 चेंडू 14 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुढचा चेंडू स्वप्नीलचा. एरियामध्ये फटका आहे. बॅक टू बॅक अजून एक आलाय नितेशच्या बॅट मधून. खणखणीत चौकार. दोन चेंडू 2 धमाकेदार चौकार. एक षटकार 3 चौकार आतापर्यंत नितेश पाटील. धावसंख्या 18. चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये. लास्ट टू गो. ओ भरपूर ऑफिसच्या बाहेर आला होता फलंदाज. शफल करून ऑनसाइडला स्वीप करायचा प्रयत्न. टायमिंग जमलं नाही. चेंडू पायाला ब्रश होतोय. लेग बाईटचा इशारा केलाय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा नितेशच असणार. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. 54चं लक्ष घेऊन मॅचच्या आतमध्ये जर्मन क्रिकेट संघ निळजे उतरला आणि पॉवर प्ले मध्ये खूप चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला संघनायक नितेश पाटीलने. एकूण 18 धावा त्यांनी कुठल्या. एक लेग बाईची धाव. धावसंख्या 19 आणि 18 चेंडू आता मात्र करायचे त्या 35 धावा सामना जिंकण्यासाठी. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. आदर्श क्रिकेट पडले संघ. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. गोलंदाजीला आता गोलंदाज सज्ज होईल तो या षटकामध्ये. दक्ष म्हात्रे. फलंदाजीला जेव्हा आला तेव्हा एक षटकार, एक चौकार, 2 चौकार त्याने मारले होते आणि 18 धावांची खेळी केली होती. एक भक्कम, एक मजबूत, एक दर्जेदार ऑलराऊंडर या संघाचा दक्ष म्हात्रे. चला सामना सुरू करूया. एक षटक फक्त पॉवर प्ले होतं. ते षटक संपल्यानंतर बघायचं त्या मोमेंटला फिल्डिंग कशा प्रकारे असणार आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात आलं. थोडासा वाईड इश्यू आहे. नंतर एक लॉंग ऑफ सर्कलच्या मध्ये बाकीचे खेळाडू ऑफ साईडला. 5 खेळाडू आपण बघतो ऑफ साईडला. पहिला चेंडू बॅकफुटला गेला. थोडासा लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. शतशक डीप मध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. नितेश सांगितले 2 धावा होऊ शकतात पण नकार दिलाय. यष्टीच्या मागे राकेश. एकच जार समाधान मानावं लागेल. धावसंख्या 20. जवळजवळ 7 चेंडू नंतर स्ट्राईक एंडला आलाय तो विशाल पवार. लेफ्ट हँडर साठी डीप स्क्वेअर लेग. एक खेळाडू हळूहळू होता वैभव सरकतो मिड विकेटला. मिड विकेट नाही वाईडिश लॉंग ऑन म्हणेन. आणि एक लॉंग ऑन आहे. एक लॉंग ऑफ आणि एक डीप कव्हर पॉइंट. पुढील चेंडू दक्षचा विशाल साडी. स्टेप आउट होऊन स्ट्रायकिंगला लॉफ्टेड का स्ट्रोक खेळायचा होता. टायमिंग मात्र जमला नाहीये. क्षेत्ररक्षक दूरवर नाही. चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव. चांगली फिल्डिंग बघायला मिळते खेळाडूकडून. धावसंख्या 21. 2 चेंडू 2 सिंगल. कंट्रोल करायचा प्रयत्न दक्ष मात्र या षटकामध्ये करतोय. धावसंख्येला 2 सिंगल खर्च केले आहेत. पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा नितेश स्ट्राईक एंडला आलाय. 21 धावा धावफल करायत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट माणेरेगाव एंडकडून. पुढचा चेंडू ऑनसेला पॅरल स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्राच्या डीप मध्ये आहे. हो अप्रतिम दर्जेदार फिल्डिंग मयूर ठाकूर. दुसरं नाव आहे आय एम पॉसिबल. मयूर ठाकूरने चांगला त्या ठिकाणी प्रयत्न केला. खूप चांगली फिल्डिंग केली पण 2 धावा तो रोखू शकला नाहीये. फटकेमध्ये एलिव्हेशन नव्हतं त्यामुळे थोडक्यात वाचला असं म्हणायला हरकत नाहीये नितेश पाटील. आणि त्या ठिकाणी चिता उभा होता. धावसंख्या 23. ओ हा चेंडू ओव्हरपिच टाकलाय. चुकीचा चेंडू टाकलाय नितेशच्या बॅट खाली. आणि तसंच चित्र आपण त्या ठिकाणी बघतोय सेकंड इनिंग मध्ये निळजे संघाकडून. विकेट त्यांनी आतापर्यंत एकही गमावलेली नाहीये. ओ इथे मात्र स्लॉग हिट करायचा प्रयत्न होता. रेंज मधला चेंडू होता. रडार मधला चेंडू होता पण फटका पूर्णपणे मिस केला. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अंकित झाली धावफलकावरती. एकूण 31 धावा 31. 12 चेंडू 31 धावा झाले आणि 12 चेंडू मध्ये अजूनही करायच्या त्या सामना जिंकण्यासाठी 23 धावा. 12 बॉल अँड 23 रन्स टू विन. अंतिम सामना श्रीदेसाई चषकातला
खूप चांगले ट्रॉफीज तुम्हाला बघायला मिळतात. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, मालिका वीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज अशी वैयक्तिक पारितोषिकं. त्याच्यामध्ये आपण बघतो की गिफ्ट सुद्धा आहेत तुम्हाला, ट्रॉफी सुद्धा आहे. वीरेंद्र चव्हाण उर्फ वीरू यांना इन्व्हाइट करतोय आपण व्यासपीठावरून सामनापन्न व्हायचं आहे. वीरेंद्र चव्हाण उर्फ वीरू, आपणास विनंती आहे की आपण येऊन व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. लेफ्ट आर्म बॉलर मात्र वापरलाय पडले संघाने. गोलंदाजी मार्गावर प्रथम येतोय. समोर सुद्धा लेफ्ट हँडर आहे. आतापर्यंत विशाल एकमेव चेंडू खेळलाय, एकच धाव अंकित करू शकलाय. बाकीचे सर्व चेंडू आतापर्यंत नितेशने हँडल केले. नितेशने बॅटिंग केली त्याच्यावर. आणि आता लेफ्ट हँडर समोर, आता लेफ्ट हँडर. ॲडव्हान्टेजचा फायदा कोण उचलणार? खास करून फलंदाजाकडे जास्त ॲडव्हान्टेज असतं. बघायचं आहे प्रथमच्या अगेन्स्ट तो फायदा उचलणार का? स्ट्रायकिंग एंडला विशाल पवार. ओ, विशालचा पॉवर पॅक शॉट मिड विकेटच्या बाहेर, षटकार. विदाउट लॉस. पहिला षटकार आला विशालच्या बॅटमधून. पुढचा चेंडू प्रथमचा. ॲडव्हान्टेजचा फायदा उचलला मागच्या चेंडूवर षटकार मारून. ओ, लीडिंग एज आहे, हवेमध्ये चेंडू आहे, डाऊन द कॅच, विकेट किपरच्या मागे झेल आणि ते राकेश कुमार चूक करणार नाहीये. सुरेख झेल फिनिश केलाय आणि 37 वर पहिलाच फलंदाज बाद होतोय. फलंदाज म्हणजेच प्रथम विकेट काढली त्याने, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघाला. 37 वर इथे परतावं लागते ते विशाल पवारला. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज संदेश होते, संदेश पाटील, लेफ्ट हँडर. दहा चेंडू आणि 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 10-17चं समीकरण येत आहे ते निर्जय संघासमोर. पुढील चेंडू. हो, भन्नाट वेग होता. मॅग्निफिसंट यॉर्कर. फॉल्स मध्ये रिफ्लेक्सेस बघा काय जबरदस्त बघायला मिळत आहेत. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स ज्याप्रमाणे वाढलाय आणि तो कॉन्फिडन्स या चेंडूवर बघायला मिळाला. भन्नाट वेग होता या चेंडूवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट हँडर समोर. फलंदाज बहुतांश वेळा हवी होतात, तिथे मात्र गोलंदाज हवी होतोय. विकेट काढली लेफ्ट हँडरची. समोर लेफ्ट हँडर अजून एक आले संदेश पाटील, त्याला अक्षरशः डॉमिनेट केला या चेंडूवर. सुपर अँड मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 9 बॉल अँड 17 टू विन. सतराची अजूनही गरज आहे. चेंडू मध्ये मिस टाइम आणि त्या ठिकाणी मयूर ठाकूरकडनं मिस्टेक. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी निळजे संघाला. 8 चेंडू 13 धावा.
पुढचा चेंडू प्रथमचा. हो हो हो, गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. थोडासा ओव्हरपिच होता चेंडू. समोर खेळायचा प्रयत्न, टायमिंग करू शकला नाहीये. आणि अजून एक डॉट. कधी आपण बघतो की सामना झुकतोय निळचीच्या बाजूने, कधी आपण बघतो की थोडासा डॉमिनेट करण्याचा प्रयत्न पडले संघाचे गोलंदाज करतायत. आणि त्यामध्ये अजून एक चेंडू कमी झालाय. 7 चेंडू शिल्लक आहे, त्यांनी 13ची गरज आहे. 7 बॉल 13. अंतिम सामना अत्यंत रोमहर्षक. शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत या दोन्ही संघांमध्ये हे तुंबळ युद्ध बघायला मिळतंय. 7 बॉल 13. फुलटॉस आहे, इनसाइड एज आहे. समोर जातो चेंडू, दोन धावांचा प्रयत्न इथे करणार का बघायचं आहे. गॅप खूप मोठा आहे. 2 धावा सहज पूर्ण होतील, शंका नाही. कितीही प्रयत्न केले त्या ठिकाणी मयूरने पण 2 धावा तो रोखू शकला नाहीये. आणि 2 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले. आपण बघतो धावफलकावर ते एकूण 43. अजूनही 11 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 6 चेंडू 11 धावा. 6 बॉल आणि 11 टू विन. म्हणजे आपण बघतो की फलंदाज नितेश जो संघाचा संघनायक आहे, आतापर्यंत दमदार फलंदाजी केली आहे फलंदाजाने या खेळाडूने. एक षटकार, 2 षटकार, चौकार मारले ते 3. 29 वर तो नाबाद खेळतोय. विकेटच्या आधारावर जर आपण बघितलं तर विकेटच्या आधारावर सामना जिंकू शकतात, कारण नाणेफेक त्यांनी जिंकली आहे. कारण विकेट समांतर आहेत. दोन्ही संघाचे एक एक विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. चला, जास्त वेळ न घेता सामना लगेच सुरू करायचा आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. विकेटच्या आधारे विकेट न गमावता तुम्ही 10 धावा जरी केल्या तरी सामना जिंकू शकतात. सहा मध्ये 11. गोलंदाजीला अक्षय म्हात्रे. आज संघामध्ये आज सोम ठाकूर असून सुद्धा अक्षय म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. स्पिनर आहे अक्षय म्हात्रे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म. हो, काय फिरवला चेंडू. पहिला चेंडू जबरदस्त लेग ब्रेक. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. या टिचकीवर, या फिरकीवर मात्र अप्रतिम आपण बघतोय हा चेंडू. आता दसरा अक्षय म्हात्रे. पहिलाच बॉल डॉट. 5 चेंडू 11. ओ, ऑन दी ऑफ मारलाय, खेचून मारलाय, ताणून मारलाय, षटकार मारलाय, नितेशने मारलाय. कमबॅक केलंय या षटकारामुळे. आता 5 धावांची आवश्यकता आहे. विदाउट लॉस एकही विकेट जर न गमावता तुम्ही 4 धावा जरी करता तरी सामना जिंकू शकतात. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चला, मॅच बॉल नसेल तर चेंडू द्यायचा पंचांकडून आला. आय थिंक येस. थँक्यू. ते प्रेक्षकाचे धन्यवाद. चेंडू त्यांनी ताबडतोब दिलाय ग्राउंडच्या आतमध्ये. 4 चेंडूत 5. सामना जिंकण्यासाठी, अंतिम चषकावर नाव कोरण्यासाठी 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. हा चेंडू थोडासा लूज टाकला आणि पॉज करून डिस्पॅच केला या फटक्याला, या चेंडूला. 4 बॉल 5. पुढील चेंडू पुन्हा अक्षय म्हात्रे. समोर नितेश. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये जज करतोय. विकेट आउट. भाग पाडला समोर खेळण्यासाठी आणि षटकारचं उत्तर पुढच्या चेंडूवर दिलंय. संघनायकाला बाद केलाय, सेट बॅट्समनला बाद केलाय. फलंदाज बाद. नितेश बॅक टू डगआउट.
दोन्ही गरजेने 5 धावा आता कंपल्सरी कराव्या लागतील. चला सामना सुरू करायचा आहे. 5 धावा आता कंपल्सरी कराव्या लागणार आहेत बॅटिंग करत असताना, म्हणजेच निळजे संघाला. विकेट कीपर क्लोज उभा आहे. या संघाचा संघनायक यष्टीरक्षक मयूर ठाकूर. 3 चेंडू 5 धावा. अक्षय मात्रे आता समोर आले तर संतोष पाटील सिक्सर किंग. मग आता षटकार मारून सामना संपवणार की अक्षय मात्रे त्या ठिकाणी अटॅक करणार संतोषवर. हो चेंडू उचलला गेलाय. किती लांब गेलाय बघा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय. थेट त्याच्या हातामध्ये गेलाय. वन मोर विकेट. बॅक टू बॅक विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट. फलंदाज बाद. गरज आहे. कंपल्सरी 5 धावा तर कराव्याच लागणार आहेत. एक षटकार मारला. सामन्यामध्ये जिवंतपणा आला होता पण त्याच नितेशला बाद केलं. त्यानंतर संतोषला त्याला सुद्धा बाद केलं. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल. आतापर्यंत पडली संघाच्याच गोलंदाजी हॅट्रिक काढली या स्पर्धेमध्ये सोम ठाकूरने, जो ग्राउंडच्या आतमध्ये अजूनही अवेलेबल आहे. आणि बघायचं पडले संघाला अजून एक संधी हॅट्रिक घेण्याची. स्ट्राईक एंडला दिशांक. बॅक टू द बॉलर. चांगला फटका ऑफर केलाय. त्यामध्ये एक्झिक्यूट केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय. चेंडू कव्हर करण्यात चांगली फिल्डिंग बघायला मिळते आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. एक चेंडू आणि 3 धावा. एक चेंडू 3 धावा आता कंपल्सरी चेस करायच्याच आहेत. विकेटचं कंपॅरिझन आता बघितलं तर पडले संघाने एकमेव विकेट गमावली होती आणि आतापर्यंत 3 विकेट गमावलेल्या आहेत त्या निळजे संघाने. एक चेंडू 3 धावा. 1 बॉल 3 टू विन. इथे बघूया या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी. चॅम्पियन, न्यू चॅम्पियन, नवीन चॅम्पियन श्री देसाई चषकाचे आणि पडले संघाने चॅम्पियनशिप पटकावली आहे. आदर्श क्रिकेटला पडले. क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे